जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, मी प्रशांत बोरकर. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेकरिता आता सेल्फ सर्व्हे सुरू झालेले आहे आणि हे सर्व्हे आपल्याला वैयक्तिकरित्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करावे लागते आणि त्याकरिता आपल्याला सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरच्या माध्यमातून आवास प्लस 2024 हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आधार फेस आर-डी हे ॲप्लिकेशनसुद्धा पुन्हा आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे आहे. त्यानंतर दोन्ही ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला आवास प्लस 2024 हे ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये जे काही फॅमिली हेड असते, ते फॅमिली हेडमध्ये आपल्या घरच्या लेडीजचे नाव लिहायचे आहे. जर समजा तुमच्या घरी लेडीज नसेल, तर तुम्ही स्वतःचे नावसुद्धा त्यामध्ये लिहू शकता. पण या योजनेकरिता फक्त लेडीजलाच सर्वप्रथम प्राधान्य देण्यात आलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्या कुटुंबाची सुद्धा त्यामध्ये पूर्ण डिटेल भरायची आहे आणि फॅमिली हेड तसेच लेडीज असे दोघांचे फेस ऑथेंटिकेशन करायचे आहे. तर मित्रांनो, या फॉर्मला भरण्याकरिता तुम्हाला तुमच्या आधारमध्ये जे काही स्पेलिंग वगैरे आहे, ते सगळ्या स्पेलिंग ॲक्युरेट जसेच्या तसे त्यामध्ये एंटर करायचे आहे आणि त्याचसोबत तुम्हाला तुमच्या जॉब कार्ड नंबर म्हणजेच मनरेगाचा जे काही नंबर आहे, ते नंबर तुम्हाला त्याच्यामध्ये एंटर करायचा आहे. तर सर्वप्रथम आपल्याला प्रश्न असा उठतो, की आपल्याकडे जे जॉब कार्ड नंबर दिलेले आहे, त्यामध्ये काही पुराणे जॉब कार्ड आहेत, त्यांच्यामध्ये एक वेगळं नंबर लिहिले आहे. भले शेवटचे जे काही आकडे आहेत ते सारखेच आहेत, पण सुरुवातीचे जे अंक आहेत ते वेगळे लिहिलेले आहे. तर अशांना तुमचे जॉब कार्ड नंबर प्रॉपरली माहीत नसते आणि ज्यांनी आता नव्याने जॉब कार्ड बनवलेले आहेत, अशा सर्वांचे सुद्धा जॉब कार्ड आतापर्यंत आलेले नाही आहेत. त्यामुळे तुम्ही हा जॉब कार्ड नंबर कुठून मिळवू शकता आणि कशा पद्धतीने मिळवू शकता, हे प्रश्न आपल्याला नक्कीच उठते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेणार आहात, की हा जॉब कार्ड नंबर आपण कशा पद्धतीने मिळवू शकतो. तर मित्रांनो, त्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एखादं क्रोम ब्राउझर किंवा कोणतेही ब्राउझर ओपन करायचे आहे. त्यानंतर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. तसेच पिन कमेंटमध्ये सुद्धा एक लिंक दिलेली आहे. ती लिंक ओपन करायची आहे. ही लिंक ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. या डायलॉग बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे एक इंटरफेस आहे आणि इथं तुम्ही बघा असे ऑप्शन दिलेले आहेत आणि ही जी लिंक आहे, ही लिंक फक्त महाराष्ट्राकरिता आहे. महाराष्ट्रात जेवढेही जिल्हे आहेत, असे सर्व जिल्हे यामध्ये आपण ओपन करू शकतो आणि आपले जे काही जॉब कार्ड नंबर आहे, ते जॉब कार्ड नंबर आपण सर्च करू शकतो. तर त्याकरिता तुम्हाला सर्वप्रथम इथं फायनान्शियल इयर हे ऑप्शन आहे. यामध्ये कोणतेही फायनान्शियल इयर सिलेक्ट करून घ्या. तर जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करा, की जे लेटेस्ट फायनान्शियल इयर आहे, ते इयर सिलेक्ट करावं. त्यामध्ये तुम्ही नव्याने जर जॉब कार्ड बनवलेले असेल, तर ते सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला दिसून पडेल. ठीक आहे. त्यानंतर तुमचे जे काही डिस्ट्रिक्ट आहे, ते डिस्ट्रिक्ट इथे सिलेक्ट करायचे आहे. जसं माझे डिस्ट्रिक्ट हे आहे. त्यानंतर तुमचं ब्लॉक, त्या तालुका जो काही तुमचा आहे, ते तालुका सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुमचं पंचायत, तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या गावाची जी काही ग्रामपंचायत आहे, ती ग्रामपंचायत इथं सिलेक्ट करून घ्या आणि इथं सिलेक्ट केल्यानंतर प्रोसीड करा. ठीक आहे. प्रोसीड केल्यानंतर थोडंफार लॉग इन घेईल. जर तुमच्या इकडे नेट चांगलं चालत असेल, त्याची स्पीड चांगली असेल, तर लगेच तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. तर त्यानंतर बघू शकता अशा प्रकारचं एक इंटरफेस ओपन होईल आणि यामध्ये तुमच्या ग्रामपंचायतीला जेवढे काही जॉब कार्ड अलॉट झालेले आहे, असे सगळे जॉब कार्ड नंबर यामध्ये दिलेले आहे. तर मित्रांनो, तुम्ही एक-एक करून इथं जॉब कार्ड नंबर सर्च करू शकता. नाहीतर समजा जसे मला सेंडले आडनाव या आडनावाचे जॉब कार्ड सर्च करायचे आहे, तर तुम्ही एखादा आडनाव सिलेक्ट करा. त्यानंतर कंट्रोल एफ दाबून इथं सर्च बॉक्स येतो. या सर्च बॉक्समध्ये तुम्ही डायरेक्टली सर्च करू शकता. नाहीतर जर तुम्ही मोबाईलमध्ये ओपन करत असाल, तर तुम्ही सुद्धा इथं जे काही सरनेम आहे, ते सरनेम कॉपी करा. कॉपी केल्यानंतर तुमच्या उजव्या बाजूला 3 डॉट असतात. त्यामध्ये क्लिक करा. त्यानंतर खाली फाइंड असं एक ऑप्शन असते. तर त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर तुमचं जे काही सरनेम आहे, ते सरनेम तिथं पेस्ट करा आणि त्यानंतर मग बघा इथं अशा प्रकारे 2 एरो येतात. तर अशा प्रकारे इथं वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला असं जाण्याकरिता 2 ऑप्शन आहेत. तर तुम्ही इथं खालच्या बाजूला जो काही एरो आहे त्यावर क्लिक करा. तर त्या आडनावाचं तुमच्या ग्रामपंचायतीला जेवढेही काही जॉब कार्ड आहेत, त्या सर्वांची लिस्ट इथं दिसून जाईल आणि इथं तुमचे जे काही जॉब कार्ड नंबर आहे, ते जॉब कार्ड नंबर इथं दिसेल. पण यामध्ये सुद्धा एक प्रॉब्लेम आहे. तुम्ही इथं बघू शकता काही जॉब कार्डला इथं स्टार लावलेली आहे. तर या स्टारचा अर्थ काय? मित्रांनो, स्टार याचा अर्थ असा, की तुमचे जे काही जॉब कार्ड आहे, हे जॉब कार्ड डिलीट झालेले आहे. तर
अशा व्यक्तींना नवीन जॉब कार्ड बनवणे अनिवार्य आहे. काही लोकांचे तर नवीन जॉब कार्ड ऑलरेडी बनवलेले आहे. तर त्यामध्ये हे जे काही बंद झालेले जॉब कार्ड आहे याच्या समोर डॅश ए, बी अशा प्रकारचं नवीन जॉब कार्ड बनलेले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही आपल्या जॉब कार्ड नंबरला शोधू शकता आणि जे काही म्हणजे आवाज प्लसचे फॅमिली सर्व्हे आहे, फॅमिली सर्व्हे कंप्लीट करू शकता. तर मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.